जी गोष्ट ना आपल्याकडे असते ना, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची बिलकुल किंमत नसते. मग ती एखादी वस्तू असू द्या, व्यक्ती असू द्या किंवा आपल्या शरीराचा एखादा अवयव असू द्या. जोपर्यंत आपल्याकडे असते ना, तोपर्यंत ना आपण सतत त्याची हेळसाळ करत असतो. म्हणजे आपल्याला, कारण ते आपल्याकडे असते ना, त्याच्यामुळे आपल्याला त्याची कमतरता काय आहे ना, ही जाणवतच नाही. तर असो, नमस्कार मंडळी. सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माझ्या नवीन वर्षाची सुरुवात जी झाली ना, ती झाली आहे हॉस्पिटलमधून. म्हणजे माझ्या वर्षाचा शेवटच्या दिवसापासून मी हॉस्पिटलच्या चक्रा मारत होती. काही कारणास्तव माझ्या वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं. तर वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात ही सगळी तिथून झालेली आहे. आणि सध्या 7-8 दिवस मी त्याच याच्यामध्ये होती. तर तिथे जे मी चित्र पाहिलं, की त्या ठिकाणी मी जे अनुभवलं ना, त्यामुळेच मला असं वाटायला लागलं ना, जोपर्यंत आपल्याकडे जी गोष्ट असते तोपर्यंत आपल्याला त्याची किंमतच नसते. आपल्याला त्याचं ना महत्त्व कळतच नाही. तर मी होती, माझ्या वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं, रेटिन्याचं. त्याच्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये होती आणि तिथे ना मी खूप भयानक भयानक असे पेशंट पाहिले, की खरंच म्हणजे ते आता शब्दात सांगताना सुद्धा ना खूप वाईट वाटत आहे. असे वेगवेगळे पेशंट पाहिले आणि अशा वेगवेगळ्या वयाचे सुद्धा पाहिले. अगदी तान्ह्या बाळापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंतचे तिथे लोक होते. आता ते जेव्हा तान्हे बाळ पाहिले ना, अगदी 1.5-2 महिन्याचे सुद्धा, आणि त्यांना म्हणजे नजर नव्हती किंवा दृष्टीच नव्हती, आणि त्या आईवडिलांची काय म्हणजे हालत होती, ते सगळं मी तिथे अनुभवलेलं आहे. किंवा एक म्हातारा माणूस की ज्याला दिसत नाही आहे आणि तो पूर्णतः दुसऱ्यावर डिपेंड झालेला आहे. दुसरा त्याला हात पकडून नेईल तिथे तो जाईल, अशी त्याची परिस्थिती होती. असे सुद्धा पेशंट पाहिले आणि खरंच ना खूप म्हणजे खूप असं त्यावेळी असं मन भरून येत होतं. म्हणजे वाईट वाटत होतं हे सगळं पाहताना. आणि तेव्हा कळलं खरंच आपण किती हेळसाळ करतो ना. हे जे डोळे आपल्याला दिलेले आहे, आपल्याला त्याची किंमत नाही आहे. खूप आपण सगळं बघू शकतोय, सगळं अनुभवू शकतोय, आणि ज्यांच्याकडे ते नाही आहे, ते आता ते छोटे छोटे जे बाळं होते, ज्यांनी नुकतंच या म्हणजे जगात त्यांनी प्रवेश केलेला आहे, पण त्यांना काहीही याचा अनुभव म्हणजे ते डोळ्याने घेऊ शकत नाही, ते डोळ्याने पाहू शकत नाही. त्यांच्या डोळ्यापुढे ना सगळा अंधारच अंधार. आणि त्या आई वडिलांकडे पाहून सुद्धा ना खूप वाईट वाटत होतं. असेच आमच्या सोबत सुद्धा एक होते, त्यांचं सुद्धा ऑपरेशन होतं. त्यांच्या मुलीसोबत ते आलेले होते. त्यांचा ना आधीच एक डोळा गेलेला होता पूर्ण, आणि आता त्यांच्या दुसऱ्या डोळ्याला सुद्धा रेटिना आलेला होता. त्याची सुद्धा दृष्टी ना कमी झालेली होती. पहिलेच एक डोळा गेला होता आणि दुसऱ्याची सुद्धा आता दृष्टी कमी झाली होती. आणि त्यांचं जे आहे पूर्ण कुटुंब हे त्यांच्यावरच अवलंबून होतं. त्यांच्या घरामध्ये तेच कर्ता पुरुष होते, तेच कमावता होते. आणि आता अशी परिस्थिती आली होती आणि त्यांचं जे काम ते करत होते ना, ते सुद्धा जोखमीचंच होतं. म्हणजे तिथे डोळ्यांची खरंच खूप गरज होती. तर असे ते होते, आमच्या सोबतच होते. म्हणजे 2-3 दिवस आम्ही सोबत होतो. तर खूप जवळून त्यांना अनुभवता आलं, पाहता आलं. आणि ना त्यांचं एक वाक्य ते माझ्या हृदयाला खूप लागलं. त्या काकांचं जे एक बोलणं होतं, त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती. त्यांचं एका दिवसाची ट्रीटमेंट झाली आणि त्यांना घरी जायचं होतं. घरी जायचं होतं. आता एक डोळा त्यांचा गेलेलाच होता आणि दुसऱ्या डोळ्याची पण ट्रीटमेंट सुरू झाली होती. त्याच्यामुळे त्यांनी पण दिसत नव्हतं. पण त्यांच्या मुलीने त्यांची इतकी छान काळजी घेतली. खूप म्हणजे अगदी तिने आपल्या वडिलांना जीवापलीकडे जपलं होतं. तर त्यांना घरी जायचं होतं आणि ते गाडी घेऊन आले होते की कशाने आले होते माहीत नाही. तर ती मुलगी त्यांना म्हणत होती की आता आपण कसं जाणार, तुम्हाला म्हणजे एका डोळ्याने दिसत नाही, एका डोळ्याची ट्रीटमेंट चालू झाली होती त्याच्यामुळे त्यांनी पण दिसत नव्हतं.
ते ड्रॉप वगैरे सगळे टाकणं. तर ना त्यावेळी ते वडील तिला काय म्हणाले, तेच वाक्य त्यांचं ना खूप माझ्या मनाला म्हणजे माझ्या हृदयाला ते भिडलं. ते म्हणाले कि क्या हुआ बोले, मेरी आंखें नहीं है तो, मेरी जय अंबे की तो दो आंखें है ना, मैं उन दो आंखों से देखूंगा. आणि खरंच जेव्हा हे मी ऐकलं ना, मला खरंच म्हणजे त्यावेळी अगदी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, की कशी परिस्थिती माणसाची होते, कशी वेळ येते आपल्यावर. त्याच्यामुळे ना आपल्याकडे जे आहे ना, ते आपण सांभाळलं पाहिजे. त्याची आपण ना काळजी घेतली पाहिजे. आपल्याला दिलाय देवाने, आपल्याला सगळं दिलेलं आहे आणि आपलं शरीरच ही आपली संपत्ती आहे. आपण त्याची काळजी योग्य पद्धतीने घेतली पाहिजे. जेव्हा आपलं नख सुद्धा दुखते ना, त्यावेळी आपल्याला त्या नखाची किंमत कळते. एरवी आपल्याला कळत नाही. ज्यावेळी जी वस्तू म्हणजे ती गोष्ट आपल्याजवळ कमी झाली असते ना आपल्याजवळ, तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळते. म्हणून ना आपल्या तब्येतीची, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, त्याचं जतन करा. हे शरीर आपली संपत्ती आहे. आपण जे वरून करतो ना, जे आपल्या पूर्ण शरीराला आपण जे काय म्हणतो आता त्याला थोपतो आपल्या सगळ्या चेहऱ्यावर. आपण ना फक्त वरून काळजी घेतो, त्या चेहऱ्याची काळजी घेतो. खूप त्याच्यावर लाली लिपस्टिक लावत राहतो, पण ते काही कामाचं नाहीये, काहीच कामाचं नाहीये. त्या शरीराची तुम्ही आतमधून काळजी घेतली, त्याचं योग्य जतन केलं, तर तेच पुढे म्हणजे तुमच्या शेवटपर्यंत ते कामी येणार आहे. तुम्ही वरून कितीही काही लावा, ते काहीही कामाचं नाही आहे. शेवटी तुमचं शरीर, तुमचे अवयव हे शेवटपर्यंत चांगलं असणं हेच महत्त्वाचं आहे. तर एवढंच म्हणजे मी ते तिथे अनुभवलं. म्हणजे मी जवळपास 8 दिवस तिथे होती आणि या 8 दिवसातनं मी खूप तिथे जवळून अनुभव पाहिले. हे सगळं पाहिलं. त्याच्यामुळे ते त्या काकांचं ते एक वाक्य म्हणजे मला अजूनही ते जेव्हा ते मी ते आठवते ना, तर मला खरंच म्हणजे अ, खूप असं भरून येते ते वाक्य जेव्हाही मला आठवते. तर असाच अनुभव होता. म्हणून आपल्या शरीराची, आपल्या तब्येतीची काळजी घ्या, त्याला सांभाळा, त्याचं जतन करा. ती सगळ्यात मोठी आपली संपत्ती आहे. धन्यवाद.